नमस्कार. कुक विथ शीतलमध्ये आपले मनापासून स्वागत. आजच्या भागात आपण बघणार आहोत हॉटेल स्टाईल पनीर मसाला. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचे आहे. यामध्ये मी 2 उभे चिरलेले कांदे घेत आहे. कांदा आपल्याला 1-2 मिनिटांसाठी छान परतून घ्यायचा आहे. छान मोकळा झाला. यामध्ये आपल्याला 8 ते 10 लसूण पाकळ्या व 1 इंच आले टाकून घ्यायचे आहे. आता कांदा तांबूस होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला छान भाजला आहे. आता यामध्ये मी 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो घेत आहे. देखील आपल्याला छान मऊसूत होईपर्यंत तेलामध्ये विरघळेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. टोमॅटो भाजला की त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून पुन्हा एकदा छान भाजून घ्यायचे आहे. आता आपल्याला हे मिश्रण थंड करून मिक्सरमधून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे पेस्ट तयार करून घेतली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊ. मी इथे मसाला पनीर वापरला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही पनीर वापरू शकता. मसाला पनीरमुळे आपली भाजी अगदी चविष्ट होते. त्याच कढईमध्ये आता आपल्याला पुन्हा 2 चमचे तेल घ्यायचे आहे. त्यामध्ये 2 तमालपत्री व तयार पेस्ट टाकून आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे. पेस्ट आपल्याला छान तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजायची आहे. तुम्ही बघू शकता की पेस्ट छान भाजली आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. त्यासाठी मी इथे 1 चमचा घरगुती लाल तिखट मसाला घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार व कमी तिखटानुसार ते तिखट ॲड करायचे आहे. अर्धा चमचा हळद व 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे. आता आपल्याला हे पुन्हा एकदा पेस्टमध्ये छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत पुन्हा भाजून घ्यायचे आहे. छान आपल्याला एकसारखे हलवून छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. आपल्या मसाल्यांना तेल सुटायला सुरुवात झाली आहे. आणखीन 1-2 मिनिटांसाठी आपण असेच मसाले छान फ्राय करून घेणार आहोत. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे. मी ज्या भांड्यामध्ये मसाला तयार करून घेतला होता त्यातून थोडेसे पाणी घेऊन या मसाल्यामध्ये टाकत आहे. मी तुमच्या आवश्यकतेनुसार इतपत तुम्हाला भाजी पातळ हवी तितके यामध्ये पाणी ॲड करायचे आहे. मी यामध्ये 1 वाटी पाणी घालून घेत आहे. छान मिक्स करून घेऊ. आता आपल्याला ग्रेव्ही 1-5 मिनिटांसाठी छान उकळून घ्यायची आहे. ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. 1-5 मिनिटे आपल्याला ही ग्रेव्ही अशीच उकळून घ्यायची आहे. यामुळे आपले मसाले छान शिजले जातात. आपल्या ग्रेव्हीला छान उकळी आली आहे. आपण याला पुन्हा एकदा हलवून घेऊ. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे.
थोडीशी कस्तुरी मेथी टाकायची आहे. आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचे आहे. पनीर ग्रेव्हीमध्ये छान शिजवून घ्यायचे आहे. तयार आहे आपले पनीर. अगदी हॉटेल स्टाईल, जसे हॉटेलमध्ये आपल्याला मिळते त्या चवीचे पनीर घरच्या घरी कसे बनवायचे हे आपण बघितले. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार आहे आपली हॉटेल स्टाईल पनीर मसाला. पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.